नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत भागाकार 2 अंकी संख्येचा. तर बघा मित्रांनो, 33/5 तर हा भागाकार कसा सोडवायचा? तर बघा मित्रांनो, 5चा पाढा 5च्या पाढ्यामध्ये बघा, तुम्हाला तर 5चा पाढा येतच असेल, तर 5च्या पाढ्यामध्ये 3 ही संख्या आहे का? तर बघा 5च्या पाढ्यामध्ये 3 ही संख्या कुठेही आपल्याला दिसत नाही. तर तर बघा, दिसते का 5च्या पाढ्यामध्ये कुठेतरी 3 ही संख्या दिसत नाही. तर 3 या संख्येला भाग जात नसल्यास आपण काय करू? समोरची संख्या बघू. समोरच्या जर संख्येचा विचार केला तर ही होती 33. तर आता बघू, ह्या 33 संख्येला 5 ने भाग जातो का? 5च्या पाढ्यामध्ये 33 संख्या आहे का? किंवा 33च्या वरची किंवा आहे का? किंवा खालची आहे का? तर बघा, 33 या संख्येच्या वरची संख्या आहे 35. आणि जर 33 या संख्येच्या खालची संख्येचा विचार केला तर आहे 30. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? वरच्या 33च्या वरची संख्या आहे ती कधीच घ्यायची नाही. तर आपल्याला विचार करायचा 33 पेक्षा खालच्या संख्येचा. तर खालची संख्या कोणती आहे? 30. 33 पेक्षा खालची संख्या आहे 30. वरची संख्या घ्यायची नाही, खालची संख्या घ्यायची. तर बघा, 30 आणि 30 कितव्या अंकस्थानी आहे? तर 30 ही संख्या कितव्या स्थानी आहे? मोजू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6. 6व्या स्थानी 30 ही संख्या 6व्या स्थानी आहे. तर आपण हा जो 6 अंक आहे 6व्या स्थानी हा इथे लिहायचा. आणि ती लहान छोटी संख्या कोणती आहे? तर 30. तर 30 ही संख्या आपण इथे लिहायची. आणि याची करायची आता वजाबाकी. वजाबाकी तर तुम्हाला येतच असेल. तर बघा, 3 मधून 0 गेला, 3. आणि 3 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 0. तर बघा मित्रांनो, आपली बाकी आली 3. तर बघा मित्रांनो, 3 ही जी संख्या उरली आहे हिला म्हणतात बाकी. हिला काय म्हणायचं? बाकी. आणि आपण ज्या संख्येने भाग देतो, म्हणजे उदाहरण बघा, इथे 5 आहे. तर भाग जो देतो त्या संख्येला म्हणायचं भाजक. काय म्हणायचं? भाजक. आणि आपण ज्या संख्येला भाग देतो, म्हणजे इथे बघा 30 आहे. तर हे काय आहे? हे आहे भाज्य. तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल तर आपण पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरण आहे 41/8. तर आपण त्यासाठी 8चा पाढा तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, 8ने आपल्याला 4ला भाग द्यायचा आहे. तर 4ला भाग जातो का? 8 ही संख्या 8च्या पाढ्यात आहे का बघा बरं? नाही. तर आपण पुढच्या संख्येचा विचार करू. पुढची संख्या काय आहे? 1. आणि म्हणजे 2 मिळून संख्या किती झाली? 41. 41. तर बघा, आता 8च्या पाढ्यामध्ये आपण बघू 41 आहेत का? 8 एका 8, 2 8 24, 8 चौक 32, 8 45, 8 सक 48. इथे 48 आणि इथे आहे 40. तर 8च्या पाढ्यामध्ये 41 संख्या नाही. परंतु 48 पेक्षा छोटी 40 आहे आणि मोठी आहे 48. तर आपल्याला कधीही 41 पेक्षा छोटी संख्येचा विचार करायचा आहे. मोठ्या संख्येचा कधी करायचा नाही. तर बघा, छोटी संख्या आहे 40. तर आपण 40 काय करू? इथे लिहू. आणि 40 कितव्या स्थानावर आहे ते बघू. तर बघा, 1, 2, 3, 4, 5. 5व्या स्थानावर आहे 40. तर 5 हा अंक आपण इथे लिहू. आणि आता याची करूया आपण वजाबाकी. तर बघा, 1 मधून 0 गेला 0. 1. 1 मधून 0 गेला 1.
4 मधून 4 गेले 0. तर बघा आपले बाकी उरली 1. काय उरली बाकी. आणि भागाकार काय आला आपला 5. आला भागाकार. तर चला मित्रांनो पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे आपलं 51 भागिले 7. तर यासाठी आपण 7चा पाढा घेऊया. तर बघा 7चा पाढा. तर याच पद्धतीने आपण बघूया 7ने 5ला भाग जातो का, म्हणजे 7च्या पाढ्यामध्ये 5 आहेत का. तर बघा इथे डायरेक्ट 7 आहेत म्हणजे 5 नाहीत. तर आपण पुढच्या संख्येचा इथले विचार करू. 1 संख्या झाली 51. तर बघा 7च्या पाढ्यामध्ये 51 आहेत का, कुठे दिसतात का 51. इथे बघा 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35 7 सेकंद 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. तर याच्यामध्ये आपल्याला 51 पाहायला भेटले नाही, परंतु 51च्या खालची संख्या दिसते आपल्या इथं 49 आणि 51च्या वरची दिसते ते 56. आणि आपल्याला घ्यायची आहे 51 पेक्षा खालची संख्या. तर आपल्याला घ्यावी लागेल 49 ही संख्या. तर ही किती असणार आहे बघा, तर ही आहे 7व्या स्थानावर. तर 7 हा अंक आपण इथे लिहूया आणि 49 इथे घ्यायचे. आता यांची करायची वजाबाकी. तर बघा 1 मधून 9 जातात का, तर नाही जात. तर आपल्याला काय करावं लागेल, 5 कडून 1 उसनं घ्यावं लागेल, म्हणजे इथं होतील 4 आणि मग इथे होतील 11. आता 11 मधून 9 गेल्यास बाकी उरते 2 आणि 4 मधून 4 गेल्यास इथं होतात 0. म्हणजे आपली बाकी आली 2. ही आली बाकी आणि आपला भागाकार आला 7. हा आला आपला भागाकार. तर मित्रांनो 7 हा आपला भागाकार. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.